Hello student, I am Dr. S. Kandhare, HOD, Department of Botany, KMC College Khopoli. Title of our presentation is Nephrolepis Part 2, Internal Morphology, that is Anatomy. Today we shall discuss some anatomical features of Nephrolepis. Okay, in previous lecture, that is in Part 1, we studied external morphology, external features of Nephrolepis. आता ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण ॲनाटॉमी बघणार आहोत. नेफ्रोलेफिसच्या विविध भागाचं अंतर्गत रचना आपण बघणार आहोत. सो वी शॅल लर्न टीएस ऑफ रॅचिस, टीएस ऑफ स्टोलॉन अँड टीएस ऑफ पिन्ना पासिंग थ्रू सोरस. सो दीज आर द कंटेंट्स ऑफ आवर प्रेझेंटेशन. ह्या गोष्टी आपण ह्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. लेट अस कन्सिडर टीएस ऑफ रॅचिस. टीएस ऑफ रॅचिस shows following parts. Transverse section of rachis show epidermis. It is single layered rectangular cells. Outer wall is cutinized. तर आता हे तुम्हाला माहितीच आहे की कुठल्याही अवयवाचा जो भाग आहे, बाहेरचा भाग, त्याला डर्मीज असतात. म्हणजे डर्मीज म्हणजे त्वचा. तो एक प्रकारची त्वचा आहे, एपिडर्मिस. इट इज अ सिंगल लेअर रेक्टँग्युलर सेल्स. तर हे एक सिंगल लेअर असलेलं काय म्हणता येईल कव्हर आहे. इट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हर कन्सिस्टिंग ऑफ रेक्टँग्युलर सेल्स. आउटर वॉल इज क्युटिनाइज्ड. बाहेरची ह्याची जी वॉल आहेत ह्या एपिडर्मल सेलचे, तर त्याला क्युटिन आहे, म्हणजे वॅक्सी मटेरियल आहे. इट इज अ क्युटिनाइज्ड. हे बाहेरच्या वॉलला क्युटिन असल्यामुळे काय होतं की झाडाचं जे बाहेरून जे काही शरीर आहे त्याची प्रोटेक्शन होतं, त्याचं ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून. सो देअर फॉर एपिडर्मिस प्ले व्हायटल रोल इन प्रोटेक्शन ऑफ द प्लांट बॉडी. Now below epidermis you will find ground tissue. It consists of outer cells of thick walled lignified cells called hypodermis. तर हे एपिडर्मिसच्या खाली हे ग्राउंड टिश्यू सापडतात. आणि ग्राउंड टिश्यूमध्ये पण काही लिग्निफाईड सेल्स आहेत. म्हणजे ग्राउंड टिश्यूचा बाहेरचा जो भाग आहे त्यातल्या काही सेल्स जे आहेत ह्या लिग्निफाईड आहेत. अँड दिस लिग्निफाईड सेल्स आर कॉल्ड हायपोडर्मिज. हायपो म्हणजे बिलो. तर बिलो एपिडर्मिज, एपिडर्मिजच्या खाली असलेला जो भाग आहे एपिडर्मिजला लागून त्याला म्हणतात हायपोडर्मिज. इनर थिन वॉल्ड सेल्स आर पॅरेन्कायमॅटस विथ स्टार्च ग्रेन. ह्या हायपोडर्मिजच्या खाली काही थिन वॉल्ड सेल्स आहेत, पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत, त्याच्यामध्ये स्टार्च ग्रेन आहे. ग्राउंड टिश्यू नियर द व्हॅस्क्युलर बंडल शो थिकन्ड वॉल्स डिपॉझिटेड विथ फिनॉलिक सबस्टन्स कॉल्ड फ्लोबॅफेन. ओके, आतमध्ये अगदी इन्नर जे काही कॉर्टेक्स आहे दॅट इन्नर कॉर्टेक्स हॅज फिनॉलिक सबस्टन्स अँड दॅट फिनॉलिक सबस्टन्स इज कॉल्ड फ्लोबॅफेन दॅट इम्पार्ट्स ब्राऊन कलर टू द सेल्स. आणि त्यामुळे काय होतं, हे जे सेल्स आहेत हे ब्राऊन कलर आपल्याला दाखवतात. तर ह्या ठिकाणी ह्या ज्या इन्नर सेल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ब्राऊन कलर दिसतो, कारण त्यामध्ये फिनॉलिक सबस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडल ह्याच्यामध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते कसे आहे. इट इज अ सिंगल व्हॅस्क्युलर बंडल and it is a dictyo-steel type vascular bundle with pericycle, endodermis, xylem and phloem. तर हे व्हॅस्क्युलर बंडल तुम्हाला माहिती आहे की ह्या व्हॅस्क्युलर बंडलमध्ये काय असतं की हे सगळे कंडक्टिंग टिश्यू आपल्याला पाहायला मिळतात, झायलम आणि फ्लोएम. परंतु त्या कंडक्टिंग टिश्यूच्या बाहेरच्या बाजूला पेरिसायकल आणि एंडोडर्मिस हे आपल्याला एक कोटिंग किंवा कव्हरिंग हे आपल्याला पाहायला मिळतं. हे कॉर्टेक्सचाच भाग असतो पेरिसायकल एपिडर्मिस, आणि त्याच्या आतल्या साईडला झायलम आणि फ्लोएम. दीज आर द कंडक्टिंग टिश्यू कॉन्स्टिट्युटिंग व्हॅस्क्युलर बंडल्स. तर ह्या गोष्टी आपल्याला टीएस ऑफ रॅचिसमध्ये बघायला मिळतात. सो दिस इज द टीएस ऑफ रॅचिस. हे रॅचिसचा ट्रान्सफर सेक्शन ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, सो दिस इज द आउटलाईन ऑफ द टीएस ऑफ रॅचिस. हे अशा प्रकारचं सेक्शन दिसतं आणि हे मॅग्निफिकेशन, हे त्याचं मॅग्निफिकेशन केलं आहे, ह्याला मोठं दाखवलं आहे.
म्हणजे मॅग्निफाय केलेलं आहे, ह्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली त्याचं मॅग्निफिकेशन केलेलं आहे. आणि मग हे अशा प्रकारची रचना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ओके. Each vascular bundle is conjoint, concentric and amphicribal. ओके. हे व्हॅस्क्युलर बंडल कसं आहे? कॉन्जॉइंट, कॉन्सेंट्रिक अँड ॲम्फिक्रायबल. हार्ड्रोसेंट्रिक. हार्ड्रोसेंट्रिक दॅट इज झायलम इज सराउंडेड बाय फ्लोएम. हे झायलम सेंटरला सापडतं आणि त्याच्या सभोवताली फ्लोएम. तर ही जी कंडिशन त्याला काय म्हणतात? हार्ड्रोसेंट्रिक किंवा ॲम्फिक्रायबल असं ते म्हणतो आपण त्याला. तर हे व्हॅस्क्युलर बंडल ह्या ठिकाणी हे तुम्हाला दिसेल. हे ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे बाहेरचा जो लेअर आहे एपिडर्मीज आहेत. एपिडर्मीजच्या खाली हायपोडर्मीज आहेत, की नाही. सो एपिडर्मीज हे बाहेरचं एपिडर्मल लेअर. हे कॉर्टेक्स आहे पूर्ण, म्हणजे ह्या एपिडर्मीजपासून ते इथपर्यंत हा जो लेअर आहे इथून इथपर्यंत असा खालपर्यंत, की नाही, ह्या ठिकाणी हा एवढा जो भाग आहे दिस इज द कॉर्टेक्स. हे कॉर्टेक्स आहे. ओके. हे कॉर्टेक्स. मग आता ह्या कॉर्टेक्सच्या खाली हे आउटर कॉर्टेक्स, मिडल कॉर्टेक्स आणि इनर कॉर्टेक्स असे आपण त्याचे 3 भाग पाडलेले आहेत. आउटर कॉर्टेक्स हे हायपोडर्मीज म्हटलेलं आहे, म्हणजे एपिडर्मीजच्या खाली असलेला हायपोडर्मीज. इट इज लिग्निफाईड. आणि मग हे ह्या ठिकाणी मधलं कॉर्टेक्स आहे, मिडल कॉर्टेक्स आहे आणि हे इनर कॉर्टेक्स आहे. हे थिन वॉल्ड आहेत. ह्याच्यामध्ये स्टार्च ग्रेन आपल्याला आढळतात. आणि मग ह्याच्या खाली एपिडर्मीज आणि पेरिसायकलचे लेअर. एपिडर्मीज सिंगल लेअर आहे, त्यानंतर पेरिसायकल आहे, 2 लेअर्स असतात पेरिसायकलचे. आणि त्याच्या आतमध्ये हे व्हॅस्क्युलर बंडल. सो इफ यू सी द व्हॅस्क्युलर बंडल इट इज ॲम्फिक्रायबल और हार्ड्रोसेंट्रिक. हार्ड्रोसेंट्रिक म्हणजे काय की हे सेंट्रलला झायलम आहे आणि त्याच्या सभोवताली हे फ्लोएम आहे. ओके. हे सगळं असं फ्लोएम, हे सगळं फ्लोएम असं, हे फ्लोएम, हे फ्लोएम. आणि हे सेंट्रलला असं सी शेप्ड, कॉमा शेप्ड जे दिसतं आहे दिस इज झायलम. आणि झायलम पण कसं त्याची अरेंजमेंट, ह्या ठिकाणी हे प्रोटोझायलम आहे, की नाही. हे प्रोटोझायलम आणि इकडच्या बाजूला मेटाझायलम आहे. ओके. आणि झायलम पॅरेन्कायमा दाखवलेला आहे. तर अशी ही व्हॅस्क्युलर बंडलची रचना आहे. ओके. सो दिस इज व्हॅस्क्युलर बंडल. त्यानंतर झायलम इज एक्झार्च, कर्व्ड विथ मेटाझायलम अँड प्रोटोझायलम ॲट अपोजिट एंड्स, आहे की नाही. मेटाझायलम इज हिअर आणि त्याच्या अपोजिट एंडला इकडं प्रोटोझायलम आहे. हे प्रोटोझायलम म्हणजे छोटं झायलम आणि मेटाझायलम म्हणजे मोठं झायलम. म्हणजे हे लार्जर त्याचे एलिमेंट्स आहेत, हे स्मॉलर एलिमेंट्स आहेत. आणि झायलम एक्झार्च आहे, म्हणजे एक्झार्च म्हणजे हे जे प्रोटोझायलम आहे हे ह्या टोकाकडे आहे, बाहेरच्या बाजूला, एक्झार्च. सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. झायलम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रकिड्स अँड पॅरेन्कायमा. झायलम पॅरेन्कायमा आहे आणि ट्रकिड्स आहे, वेसल्स अब्सेंट आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे झायलमचे जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यामधले ट्रकिड्स आणि झायलम पॅरेन्कायमा हा ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्हेसल्स अब्सेंट आहेत, व्हेसल नाही सापडत ह्याच्यामध्ये. तर हे झायलमचे एलिमेंट्स. फ्लोएम हॅज सिव सेल्स अँड फ्लोएम पॅरेन्कायमा. सिव ट्यूब्स अँड कॅम्पॅनियन सेल्स आर अब्सेंट. तर फ्लोएम पण जे आहे त्याच्यामध्ये सिव सेल्स अँड फ्लोएम पॅरेन्कायमा आढळून येतो. सिव ट्यूब्स अँड कॅम्पॅनियन सेल्स, these are the elements of phloem, are absent. So in this way this is the arrangement of an anatomy of rachis of Nephrolepis. Okay, transfer section of rachis of Nephrolepis. So this is the figure. So you should observe it keenly. Okay, हा पूर्ण सेक्शन आहे आणि हा त्याचं मॅग्निफिकेशन केलेलं आहे. ओके. एपिडर्मीज, हायपोडर्मीज, आहे की नाही. त्यानंतर मिडल कॉर्टेक्स, इनर कॉर्टेक्स, एंडोडर्मीज, पेरिसायकल आणि व्हॅस्क्युलर बंडल, झायलम, फ्लोएम. सो दिस इज अ सिम्प्लिफाईड फिगर ऑफ ट्रान्सफर सेक्शन ऑफ रॅचिस.
त्याच्यानंतरचं भाग आहे टीयर्स ऑफ स्टोलॉन. स्टोलॉन तुम्हाला माहिती आहे, नेफ्रोलेफिसचा जो एरियल पार्ट आहे स्टोलॉन, म्हणजे कॉडेक्सपासून निघणारं वायरी स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड स्टोलॉन. सो हिअर ट्रान्सफर सेक्शन ऑफ स्टोलॉन. ओके, हा त्याचा असा दिसतो, म्हणजे लोअर मॅग्निफिकेशनला हा स्टोलॉन असा दिसतो. आणि त्याला मॅग्निफाय केलं अंडर हाय पॉवर मॅग्निफिकेशन, यू कॅन सी ऑल दिस पार्ट्स. So what are these parts of the stolon? Stolon show following parts. Okay, स्टोलॉन जे आहे त्याचे खालचे भाग आपल्याला बघायला मिळतात. ते कुठले कुठले भाग आहेत? एपिडर्मिस, इट कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर क्युटिनाइज्ड सेल विच इज सिंगल सेल लेअर. ओके, हे सिंगल सेल लेअर आहे एपिडर्मिसचा. सो यू कॅन सी हिअर single layered epidermis. Okay, rectangular cells, single layered epidermis. ओके, म्हणजे अगदी रॅचिससारखंच ह्याचं अरेंजमेंट आहे. त्यानंतर कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये तेच आहे, आउटर, मिडल अँड इन्नर कॉर्टेक्स, आहे की नाही. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर यू कॅन सी, सो दिस इज द कॉर्टेक्स रिजन. हा कॉर्टेक्सचा भाग, रॅचिससारखीच अरेंजमेंट आहे. हा कॉर्टेक्सचा भाग. मग आउटर कॉर्टेक्स, मिडल कॉर्टेक्स आणि इन्नर कॉर्टेक्स. मग आउटर पुन्हा इट इज कन्वर्टेड इन टू हायपोडर्मिस, लिग्निफाईड आहे. आणि हे आतलं जे काही कॉर्टेक्स आहे, इन्नर आणि मिडल आणि इन्नर कॉर्टेक्स, इट इज अ थिन वॉल्ड आणि कंटेन्स स्टार्च ग्रेन. ओके, आउटर फ्यू लेयर्ड लिग्निफाईड सेल्स फॉर्मिंग हायपोडर्मिस, आहे की नाही. हे बाहेरचं जे काही सेल्स आहेत, एक 2-3 लेयर्स, दीज लेयर्स आर लिग्निफाईड. ओके, त्याच्यामध्ये लेग्निन डिपॉझिशन होतं अँड इट इज कॉल्ड हायपोडर्मिस. त्याला हायपोडर्मिस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मिडल पॅरेंटस लेयर ऑफ सेल्स, हा मधला जो काही लेयर आहे हायपोडर्मिसच्या खालचा, इट इज पॅरेन्कॅमॅटस इन नेचर. अँड हे जे आहे पॅरेन्कॅमॅटस असल्यामुळे थिन वॉल्ड आहेत. आणि आतल्या बाजूला मग खाली काय एंडोडर्मिस होत. हे एंडोडर्मिसचा लेअर आहे. हा बाहेर जो दिसतो आहे हा एंडोडर्मिस. कॉर्टेक्स संपलं की त्याच्या खाली एंडोडर्मिस. ओके, सो हिअर यू कॅन सी द एंडोडर्मल लेअर. हा असा गोल जो दिसतो आहे तुम्हाला एंडोडर्मिस आहे. हा पूर्ण दिस इज एंडोडर्मिस. म्हणजे कॉर्टेक्स संपलं की एंडोडर्मिस आणि त्याच्या खाली मग पेरिसायकलचं लेअर आहे. 1-2 लेअर असतात पेरिसायकलचे. स्टील जे आहे, अगेन स्टील म्हणजे हे सेंटरला जे काही वॅस्क्युलर बंडल आहे, दॅट इज कॉल्ड स्टील. स्टील इट इज अ प्रोटोस्टील, आहे की नाही. इट इज अ सिंगल स्टील, प्रोटोस्टील विदाउट पिथ, सराउंडेड बाय 2 लेयर्स ऑफ पेरिसायकल. ओके, तर हे स्टार शेपड दिसतं बघा तुम्हाला. हे या ठिकाणी दिसेल बघा, हे थोडंसं स्टार शेपड दिसतं आहे. हे स्टील. ओके, हे स्टील म्हणजे हे एंडोडर्मिस आणि पेरिसायकल आणि त्याच्या आतमध्ये दिस इज स्टील, दॅट इज वॅस्क्युलर बंडल. ओके, हे या ठिकाणी बघा हे. सो इट कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम. ओके, त्यानंतर हे जे वॅस्क्युलर बंडल आहे हे कसं आहे, इट इज कॉन्जॉइंट, कॉन्सन्ट्रिक अँड ॲम्फिक्रायबल, हार्ड्रोसेंट्रिक. ओके, हार्ड्रोसेंट्रिक किंवा ॲम्फिक्रायबल म्हणजे काय, झायलम इज सराउंडेड बाय फ्लोएम. म्हणजे झायलम सेंटरला आहे अँड इट इज सराउंडेड बाय फ्लोएम. सो फ्लोएम इज आउटर साइड ऑफ द झायलम. झायलम इज स्टार शेप्ड. Okay, I told you that arrangement of xylem is star shaped and it is called actinostele. Star shaped arrangement, it is called actinostele with metaxylem in the center. Okay, metaxylem center मध्ये आढळतं and protoxylem at the periphery. Okay, metaxylem centerला आहे. जर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल, हे बघा. So here you can see this
दिस इज झायलम एलिमेंट, स्टार शेप्ड, हे असं दिसतं बघा, स्टार लाईक. ओके, and it is surrounded by phloem. There is an amphicribal arrangement. Okay, and in the center metaxylem is in the center and protoxylem towards periphery. Okay, so this is the arrangement of actinostele. So this actinostele has such type of arrangement. Xylem made up of xylem parenchyma and tracheids. So what are the constituents of xylem? Xylem consists of xylem parenchyma and tracheids. Vessels are absent. Similarly, phloem is made up of phloem parenchyma and sieve cells. Sieve tubes and component cells are absent. Okay, so this is the description of TS of stolon, and this is the vascular bundle arrangement. Okay, so this is the anatomical feature of nephrolipis. Now next point is transfer section of pinna passing through sorus. आता हे पान जे आहे पिना, त्याच्यावरती सोरस आहे. सोरस काय, हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स प्रोड्यूस करणारं ऑर्गन आहे. ओके, तर आता हे कसं आहे, ह्याची अरेंजमेंट कशी आहे, पानांवरती हे असतं म्हणून पानाचा सेक्शन आहे, परंतु पानाचा सेक्शन पास होतं आहे सोरसमधून. ओके, टीएस ऑफ पिन्ना पासिंग थ्रू सोरस शो फॉलोइंग पार्ट्स. सो व्हॉट आर these पार्ट्स? It has upper epidermis consisting of chlorenchymatous cells with outer walls cutinized. ओके, क्लोरेनकायमा आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी फोटोसिंथेटिक सेल्स आहेत ह्या अप्पर एपिडर्मिस, आणि त्याचे जे काही बाहेरचे वॉल्स आहेत ते क्युटिनाइज्ड आहेत. ओके, क्युटिन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे फॉर प्रोटेक्शन. हायडॅथोड्स आर प्रेझेंट ॲज अ शॅलो डिप्रेशन अबाव व्हेन एंडिंग्स. सो द लीफ हॅज व्हेन एंडिंग्स, and at the vein endings you will find hadathodes that we have learned. We know that hadathodes are present in nephrolipis. It is also called water stomata. So we have learned this thing in morphology of nephrolipis. Then there are mesophyll cells. So mesophyll cells consist of one type of cells, that is parenchymatous spongy tissue with chloroplast. Hence pinna is called isobilateral. Okay, म्हणजे आयसोबायलॅटरल म्हणजे काय, दोन्ही बाजूनी खालून वरून फक्त स्पॉन्जी टिश्यू आहेत. मेसोफिल सेल हे कशाचे बनलेले आहेत, स्पॉन्जी टिश्यूचे बनलेले आहे. पॅरेन्कायमॅटस स्पॉन्जी टिश्यू विथ क्लोरोप्लास्ट. सो इट इज फोटोसिंथेटिक, सो क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट. सो spongy tissues are present. So therefore this pinna, which consists of single type of spongy tissue, is called isobilateral in nature. Okay, there are lower epidermis, so similar to upper epidermis but with stomata and without hadathodes. Okay, upper epidermis ला काय, स्टोमॅटा absent आहेत. ओके, परंतु लोअर एपिडर्मिसला स्टोमॅटा आहेत. अप्पर एपिडर्मिसला काय, हॅडॅथोड्स आहेत. इथं अप्पर एपिडर्मिसला हॅडॅथोड्स आहेत आणि लोअर एपिडर्मिसला हॅडॅथोड्स absent आहेत. देर आर नो हॅडॅथोड्स ऑन द लोअर एपिडर्मिस बट देर आर स्टोमॅटा. सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ पिन्ना ऑफ nephrolipis. Here is the figure पण आहे पुढच्या स्लाइडला. sorus is attached to lower epidermis. So this pinna has a sorus towards lower epidermis. Okay, अप्पर एपिडर्मिसला नाही आहेत. अप्पर एपिडर्मिसला काय, हॅडॅथोड आहे, परंतु लोअर एपिडर्मिसला सोरस आहे. ओके, placenta is also present there
It is a parenchymatous in nature, cushion shaped, provides nourishment to developing sporangia. So this sorus is there, but it is located on placenta, and the function of the placenta is to provide nourishment to the developing sporangia. Sporangia are on either side of the placenta. Each sporangium consists of a stalk and a capsule with spores. So sporangia produces asexual spores. It has a stalk and a capsule. Okay, so in next part we are going to learn the structure of sporangia. तो ये जो है sporangia हम अगले स्लाइड में या अगले प्रेजेंटेशन में पढ़ने वाले हैं. तो इस तरह का ये sporangia होता है. इट इज़ स्पोर प्रोड्यूसिंग बॉडी. देयर इज इंडोसियम, एक पार्ट होता है इंडोसियम. इंडोसियम इज अ सिंगल लेयर्ड प्रोटेक्टिव कवर. इन ट्रान्सफर सेक्शन इट ॲपियर लाईक मुस्टॅच. एक मिशासारखं ते दिसतं. इंडोसियम नावाचा एक भाग आहे, त्याचं कार्य काय? संरक्षण देणे. कुणाला संरक्षण देणे? सोरसला. ते हे जे सोरस आहे हा नाजूक भाग आहे आणि इंडोसियम प्रोवाइड्स प्रोटेक्शन टू द सोरस. सो इन ट्रान्सफर सेक्शन इट ॲपियर्स लाईक मुस्टॅच. ज्या मिशा असतात त्या मिशांसारखं ते दिसतं. बट इन सरफेस व्ह्यू इट ॲपियर लाईक किडनी शेप्ड. पण त्याचा व्ह्यू जर आपण चेंज केला, सरफेसवरून जर बघितलं तर हे इंडोसियम आपल्याला किडनी शेप्ड स्ट्रक्चर दिसतं. इट इज अटॅच्ड टू द प्लॅसेंटा बाय शॉर्ट मॅसिव्ह पॅरेन्कायमॅटस स्टॉक. तर हे जे इंडोसियम आहे त्याला एक पॅरेन्कायमॅटस स्टॉक असतं आणि ते प्लॅसेंटाला अटॅच झालेलं असतं. ओके, सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ सोरस. ओके, अँड विच इज प्रेझेंट ऑन द लोअर सरफेस ऑफ द पिन्ना. आता त्याची जी फिगर आहे ती जर बघितली तुम्हाला तर लक्षात येईल की या ठिकाणी बघा, दिस इज द ट्रान्सफर सेक्शन ऑफ एंटायर लीफ. ओके, आउटलाईन ऑफ द लीफ ट्रान्सफर सेक्शन ही आउटलाईन आहे. हे पानाचा जर सेक्शन घेतला तर हे असं दिसेल तुम्हाला. ओके, हा मधला फुगवटा आहे, याच्यामधून व्हेन पास झालेली आणि हे साईडला जे दिसतं हे पिन्नाचं कडा आहेत, एज आहे. अँड ऑन द लोअर सरफेस यू विल फाइंड दिस सोराय. एक खालच्या बाजूला हे सोराय आहेत. त्याच्यातलं हे एक आपण ह्या ठिकाणी एनलार्ज करून आपल्याला बघायला मिळालं आहे. ह्या ठिकाणी हे दाखवलेलं आहे बघा, आहे की नाही. हे आउटलाईन आहे, हे डायग्राम हे असं दिसतं. ओके, ह्याचं सेक्शन घेतलं आणि विदाऊट एनी मायक्रोस्कोप जर बघितलं ह्याला तर हे असं दिसेल. अँड व्हेन यू मॅग्निफाय इट अंडर मायक्रोस्कोप सो यू विल फाइंड स्ट्रक्चर लाईक दिस. हे असं दिसेल तुम्हाला. ओके, सो हिअर यू कॅन सी दॅट these are epidermis, upper epidermis, and here are these are lower epidermis, rectangular cells, upper epidermis. So upper epidermis don't have stomata. So you can see here is stomata on lower epidermis, whereas stomata are absent on upper epidermis. But there are hadathodes. So this is the depression. In this depression water stomata are situated. That is called hadathode. It is also called chalk gland. ओके, ते chalk gland काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. सो दिस इज हॅडॅथोड अँड दिस इज वेन एंडिंग. ही इथे वेन एंडिंग आहे आणि इथं वरच्या बाजूला हा हॅडॅथोड आहे. ओके, सो दिस इज द वेन एंडिंग अँड दिस इज द मिडल पार्ट दॅट इज कन्सिस्टिंग ऑफ मेसोफिल सेल्स. हे बघा, हे मेसोफिल सेल्स कन्सिस्टिंग ऑफ स्पॉन्जी टिश्यू. हे सगळे मेसोफिल सेल्स आहेत. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे अँड क्लोरोप्लास्ट कॅरी आउट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सो इन बिटवीन दिस अप्पर अँड लोअर एपिडर्मिस यू विल फाइंड दिस फोटोसिंथेटिक सेल्स. ओके, हे सगळ्या. आणि मग हे खालच्या बाजूला हे इथं जर बघितलं तर हा इथं ह्या ठिकाणी हे प्लासेंटा आणि ह्या प्लासेंटावरती ह्या स्पोरेंजिया आहेत. आणि दिस इज द इंडोसियम. हे मुस्टॅश लाईक
जसं मी तुम्हाला सांगितलं की इट ॲपियर लाईक ए मुस्टॅच, मिशीसारखं दिसतं. हे पुरुषांची जी मिशी असते तसं दिसतं, म्हणून इट इज अ मुस्टॅच शेप्ड इंडुसियम. इट इज अटॅच्ड टू दिस प्लॅसेंटा. हा सेंटरला इथं प्लॅसेंटा आहे, हा भाग. ओके, प्लॅसेंटा हा एवढा parenchymatous placenta, and on this placenta you will find that these are the sporangia. A number of sporangia are there, and these are consisting of a stalk and capsule. हे बघा इथे हे हा स्टॉक आहे आणि त्याच्यावरती हे बलून लाईक कॅप्सूल आहे. ओके, हे या बाजूला पण दोन्ही बाजूला दिसतं. सो स्टॉक अँड कॅप्सूल, स्टॉक अँड कॅप्सूल. अँड दिस इज इंडुसियम विच इज प्रोटेक्टिव्ह इन नेचर. हे ह्याला प्रोटेक्शन देतं. हे जे नाजूक स्पोरेंजिया आहेत, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. सो दिस स्पोरेंजिया आर प्रोटेक्टेड विथ द हेल्प ऑफ दिस इंडुसियम. सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ TS of pinna passing through sorus, transfer section of pinna passing through sorus. So this is a important anatomical feature of nephrolipis from examination point of view. So you have to learn it properly. Okay, तर हे पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे. हे अशा प्रकारचं दिसतं. ट्रान्सफर सेक्शनमध्ये हे पानाचा ट्रान्सफर सेक्शन घेतला की असा दिसतो, आणि ह्या सोरस आहे, ह्या सोरसचं आपण मॅग्निफिकेशन केलं की असं दिसतं. अप्पर अँड लोअर एपिडर्मिस, मध्ये मेसोफिल सेल और स्पॉन्जी टिश्यूज, parenchymatous cells. There is a depression on upper surface, that is head athode, water stomata or chalk gland. These are the veins, and this is placenta. On this placenta you will find this sporangia with stalk and balloon like capsule, and there is indusium which is protective in function. So this is the feature of anatomical feature of transfer section of pinna passing through sorus. So in this way, this is the anatomy of nephrolipis. Okay, so hope you understood all these things, and then we shall continue further remaining part of nephrolipis in next presentation, that is in part 3. Okay, best luck. Thank you.